चांगलं आठवतं, रेफ्रिजरेटर घेत असताना माझ्या मोबाईलचा डेटा ऑन होता, डेटा ऑफ नव्हता, पण मी मोबाईल काढला नव्हता. एक 15 मिनिटं डिस्कशन चाललं फ्रीज घेत असताना. मला चांगलं माहिती आहे की दोन कंपन्याबद्दल डिस्कशन झालं होतं फ्रीज घेताना. पहिली कंपनी एलजीची होती आणि दुसरी होती गोदरेजची. आणि मी सर्च वगैरे काही केलं नाही, मोबाईल काढायची काही गरज पडली नाही. 15-20 मिनिटांनंतर त्याने त्याचं बिल केलं, तो निघून गेला आणि मी घरी आलो. मी जसं घरी आलो, मोबाईल बाहेर काढला, जेव्हा मी मोबाईलला वरून खाली स्लाइड केलं तर एक पॉपअप ओपन झालं, ज्याच्यामध्ये रेफ्रिजरेटरचे एक गोदरेज कंपनीचं एक रेफ्रिजरेटर आलं. मी त्याला थोडं इग्नोर केलं. पण जेव्हा मी गुगलवर गेलो किंवा फेसबुकवर गेलो, इन्स्टावर गेलो, युट्यूबवर गेलो, तर मी ऑब्झर्व केले की मला फक्त 2च कंपनीचे सजेशन्स येत होते रेफ्रिजरेटर बाय करण्यासाठी. मग मी फ्लिपकार्टला जाऊ किंवा अमेझॉनला जाऊ, आणि ते कंपनीचे रेफ्रिजरेटर होते तेच जे त्या दुकानामध्ये डिस्कशन झाले होते. एक आपलं होतं गोदरेजचं आणि दुसरं होतं एलजीचं. याच्यावरून कन्क्लुजन हेच झालं की मी मोबाईल तर काढला नाही किंवा गुगलला कुठं सर्च केलं नाही, अमेझॉनला सर्च केलं नाही, फ्लिपकार्टला सर्च केलं नाही, तरी पण हे मला कसं काय दाखवत होतं. याच्यावरून एकच कन्क्लुजन मला भेटलं की मोबाईलचा डेटा ऑन होता, आणि डेटा ऑन असताना मी जेवढं काही डिस्कशन तिथं मित्रांसोबत केलं, हे मोबाईलनं कुठं ना कुठे त्या गोष्टींना ट्रॅक केलं आणि मला तेच पॉपअप किंवा त्याच गोष्टी दाखवत गेला ज्या गोष्टी मी तिथं बोललो. मग याला थोडं मी गुगलवर सर्च केलं आणि अनालिसिस केलं की खरंच मोबाईल आपल्या गोष्टी ऐकतं का. तर मला कन्क्लुजन हे भेटलं की हा ऐकतं, पण कधी जर तुमचा डेटा ऑन असेल. मग मी हे पण सर्च केलं की याला ऑफ करता येतं का. तर याला ऑफ करायचं म्हणजे तुम्ही पण कधी ऑब्झर्व केलं असेल बघा, आपण जेव्हा काही गोष्टी डिस्कशन करतो किंवा फॉर एक्झाम्पल गुगलवर बी एखादी गोष्ट सर्च केली ना, त्याच गोष्टी तुम्हाला बार बार दाखवल्या जातात जोपर्यंत तुम्ही त्याला प्रॉपरली बाय करत नाहीत किंवा तुम्ही त्याला इग्नोर करत नाहीत, वेदर ते फ्लिपकार्ट असो, अमेझॉन असो, काही असो. मग मी सर्च केले की असं का होत असेल. आपण जो ऍप कुठलं पण इन्स्टॉल करतो, मी कुठल्या ऍप बद्दल बोलत आहे, जसं की सगळ्यात फेमस फेसबुक पकडा, इंस्टाग्राम पकडा, युट्यूब पकडा, स्नॅपचॅट पकडा, ज्याच्यामध्ये ना आपण गोष्टी सर्च करू शकतो. आफ्टर दॅट ओरली सर्च करू शकतो. तर जेव्हा आपण ऍप इन्स्टॉल करता किंवा लॉग इन वगैरे करताना, तेव्हा ते आपल्याला ऍसेस मागतं इयरफोनसाठी. मग इयरफोनसाठी असेच का मागतात ते, की त्यांचं म्हणणं असतं की जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सर्च कसं काय करता येईल. तर ह्याला बंद करता येतं का. तो हो, बंद करता येतं. मी पण बंद केलं ना, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सेटिंगमध्ये जायचंय, प्रायव्हसीमध्ये जायचंय. जेवढे की ऍप्स आहेत, ज्या ऍप्समध्ये तुम्हाला इयरफोनची ऍसेस मागितली जाते ना, त्यांना फक्त अलो फुल टाइम करायचं नाही. अलो जेव्हा तुम्ही फक्त अलोला असंच करा की जेव्हा तुम्ही त्या ऍपला यूज कराल त्याच वेळेस ते तुमच्या गोष्टी ऐकल, अदरवाईज ऐकणार नाही. आणि गुगल हे पण सांगत होते की फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि युट्यूब 100% तुमच्या गोष्टी ऐकत नाहीत. पण काय पॉसिबिलिटीज आहे ज्याचा ऍसेस तुम्ही तुमच्या मोबाईल थ्रू त्या ऍपला दिलेला असतो, ज्याच्या थ्रू ते जेवढे की ऍप्स आहेत ते तुमचं बोलणं, डिस्कशन वगैरे ऐकता. म्हणजे याचं एकच कन्क्लुजन आहे